तर काय कोण येणार हे जे भीती नाही कोण मारायचं फिरायचं आपल्याला तर घोडा लागतं. मित्रांनो, तुम्ही आज जर अशा लोकेशनवर कधी आलो तर पेट्रोलचं खास लक्ष ठेवा, कारण इथं जर पेट्रोल संपलं तर पेट्रोल पंप कुठंच नाही आणि पाय लावणार तरी तुम्हाला कुठपर्यंत लावेल. आता बघा आपल्याला पुढं काय तर दिसलंय, ट्रेन दिसली बघ. हा, मनूरगाव, मनूर. हां हां, इकडे राईट. नडरी बाळा हायकर. मित्रांनो, आता मामाने आपल्याला लोकेशन दिली. वडरी म्हणला फक्त मामा, ते काय झाटा आपल्याला कळलं नाही. फक्त राईट म्हणलं, हा म्हणले तर राईट कळलं. आता इकडनं आपल्याला राईटला वळायचं आहे. अक्कलकोट स्टेशन येणार आहे, मला कळलं आहे. हां, आजची गडी होऊ म्हणलं त्यांनी. हे काय तर आलं इथं बॉस, राईट वडरी न्यू. नडरी राईट होडरी. हां आलं. हो, मस्त रोड लागला घेऊ. हां, चांगले रस्ते. हळूहळू इथनं सरपंचीचे चल कसे गाव कोकण आले. अरे नाही मित्रांनो, गाडीला आपल्या हॉर्नच नाहीये. तोंडाने हॉर्न वाजायला लागलं. बकरी बघा, बकरी हॉर्न द्यायली मॅ. हळूहळू. नमस्कार, सोलापूर स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की श्रीमाईला भेटायला चाललेलं आहे. लय दिवस जरा आपण भेटलंच नाही. शूट बीट वगैरे करणार आहोत. तर एक त्यांचा कार्यक्रम आहे गावाला, तिकडे चालला. आपले धन्नूला तर लय दिवस झाला काढलेलंच नाही आहे बाहेर, पण आज पण आपण नॉर्मल शूट करणार आहोत. धन्नू झालेले घाण या धन्नूवर. नाही तर आम्ही आज दुसऱ्या धन्नूवर जाणार होती. धन्नू जरा लांब लावलेलं आहे, रस्ता करायला लागल्यामुळे इथं आपल्या इथं. चला फ्रेंड्स, आता आलो आहे. सौरभ आपल्याकडे आले तर आता आपल्याला देवदेवला जायचं आहे. जेवण वगैरे करू तिथं. थांबलो आता इथं. धूळ वगैरे उडत आहे म्हणून आता कापड वगैरे बांधणार तोंडाला आणि निघणार सगळा राईडला. चला बघू पुढचा प्रवास आपला. फ्रेंड्स, तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता आपण आपलं शेताकडे चाललो. रस्ता बेकार आहे, लय बेकार आहे. गाडी आपल्या गोष्ट रायडर. हां, बरं झालं आपण आपली गाडी आणली नाही. आपली लेजेंडरी गाडी आणली आपण, शाईन रफ अँड टफ. बाहेर गाडी चालवता रोड बघू शकता तुम्ही कसा झालाय सगळं. पुढं पण धूळ वगैरे सगळे. गावाकडं आल्यावर एक वेगळी फिलिंग येते मित्रांनो. आणि आता असल्या तर आपण देवदेवला चाललो म्हणतो ना. आता मस्त आपण भाकरी भाजी खाणार, तिखट भाजी. हां, फ्रेंड्स, आपण फक्त चालत चाललो. आता आपल्याला काय आपलं लोकेशन म्हणजे ते म्हणतो ना, मंजिल नाही मिळ रही आहे. फक्त चाललो लांब लांब. रोड पण असलं बेकार आहे, मातीचं. हे समोर बघा किती सारे बकरी आहेत, मेंढे. मित्रांनो, हे बघा किती सारे मेंढे आहेत इथं. हे बघा, बघू शकता तुम्ही. हळू जाऊ द्या सौरभ भाई. हां, हळू जाऊ द्या. बघा कशा पळत आहे. बघा बघा मामाच्या मागं कसे चाललेत लाईनीनी सगळेजण. बघा हळू मामा. सगळेजण बरोबर लोकेशनवर चाललेत. बघा मामा. बघा समोर एक गुट्टा आहे, अजून एक आहे समोर. फ्रेंड्स, जेव्हा आपण असं लोकेशनवर येतो ना, एक वेगळीच फिलिंग येते नाही का? काहीतरी का युनिक वाटतं एकदम. सुकून आणि असलं बघितलं की द्यायला सैराट मूवी आठवते मला. अरे नाही मित्रांनो, गाडीला आपल्या हॉर्नच नाहीये. तोंडाने हॉर्न वाजायला लागलं. बकरी बघा, बकरी हॉर्न द्यायली मॅ. हळू जाऊ द्या. मित्रांनो, काय चांगला रोड येतच नाही बघा. सांगा जरा गव्हर्नमेंटला. 5वा आमचा व्हिडिओ गव्हर्नमेंटपर्यंत शेअर करा.
नरेंद्र मोदीला टाका. आपल्यासोबत एक नरेंद्र आहे. लगे माफिया असं फिरतो आम्ही फक्त बोलतो. कुठून पैसा येतो काय येतो काय माहित नाही, फक्त फिरतो. आलो आता आपण फायनली चांगल्या रोडवर आलो आपण परत. आता इथून आपल्याला माहित नाही कुठं वळायचं आहे. बघून विचारू कोणाला तर. मावशीला विचारायचं बघ त्या मावशीला. इथं वेगळंच विषय चालू. हे अशा प्रकाराने गाव आहे बघायचं. हा मनूर गाव. मनूर हां हां याच्या वेळेला राईट नडरी बाळा हायकर. मित्रांनो आता मामाने आपल्याला लोकेशन दिली. वडरी म्हणला फक्त मामा, ते काय झाटा आपल्याला कळलं नाही. फक्त राईट म्हणलं. हा म्हणले तर राईट कळलं. आता इकडनं आपल्याला राईटला वळायचं आहे. अक्कलकोट स्टेशन येणार आहे. मला कळलं आहे. हां आजची गडी होऊ म्हणलं त्यांनी. हे काय तर आलं इथं. बॉस राईट वडरी न्यू नडरी राईट वडरी. हां आलं. हो मस्त रोड लागला घेऊ. हां चांगल्या हळूहळू इथनं. सरपंचीचे चल कसे गाव कोकण संभाले. आता आपण रस्ता आहे. हो स्पीड ब्रेकर काय हळू स्पीड ब्रेक करायचं. इथं सिटीमध्ये मित्रांनो स्पीड ब्रेकर असे वर असतात तर गावात असे खाली असतात. म्हणजे तिथल्या स्पीड ब्रेकरवरून निघती गाडी, इथलं लवडे लागते. आता बघा आपण रस्ता विचारत आता इथपर्यंत आलो. इथं तोंडांनी रस्ता कम सांगायलेत, फक्त हातांनी डायरेक्शन द्यायलेत. समजण्यावाले इशारा कापी. समजण्यावाले व इशारा कॉपी करायला तिथं. पण बघा व्ह्यू मात्र व्ह्यू आहे बघा. आणि आज ऊन पण नाही आहे. मस्त थंडगार बघायला लागते. फक्त येताना लय बेकार थंडी लागणार आहे एवढं पात्र आहे बघा. हां आणि नेहमी जायला गावाकडचा असाच प्रॉब्लेम असते बघा. आम्ही कुठं पण चाललो 2 रस्ते भेटायलेत आणि कळत नाही आता इकडं जायचं तिकडं जायचं. म्हणून आता विचारत चाललो आपण. येताना एवढं लागणार. हे बघा तिथं इकडे काय खबरच मित्रांनो, तुम्ही आज जर अशा लोकेशनवर कधी आलो तर पेट्रोलचं खास लक्ष ठेवा. कारण इथं जर पेट्रोल संपलं तर पेट्रोल पंप कुठंच नाही आणि पाय लावणार तरी तुम्हाला कुठपर्यंत लावेल. आता बघा आपल्याला पुढं काय तर दिसलंय. ट्रेन दिसली बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला. काय तर दिसला. हा बाबा ट्रेन दिसली. वा 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 इतको बोलते व्ह्यू. हो जरा जवळ घ्या की बघा. हे बघा मित्रांनो, हे बघा 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 नवीन मशीन बघायला भेटेल. फिरत जावा जरा. काय घरात बसून काय करतो. खूपच घरात बसून हा फिरायचं जरा. बघा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. 10-15 किलोमीटर पाहिजे आपल्याला. असंच बस गावागावाकडे ट्रिपा मारायचे बघा. एडिटिंगला असं केलं, रेलमध्ये असं केलं नाही. हां मस्त वाटायचं बघा. ते ट्रेनचं तर थोडं भारी आलंय. अरे ते रील्स काढल्यावर लय मजा येईल. आपण इथं क्रॉसिंग पाशी थांबलो. आवाज तर काही येत नाही. हे तीन बघा सायकल टाकलेली आहे याच्यात. हो हळू घ्या आपल्या पहिला आमचा म्हणलं अजून. कर्नाटक बाउंड्री मध्ये एंट्री केलेली आहे सोलापूर सोडून. हा सीधा टावर बसले वाले. बघा सरळ रोड आहे. टावर मध्ये रस्ता आहे. गाडी घेऊन जायचं बांधून.
गारव्याची हवा घ्या. कृपया करून आम्हाला जाताना होणारे थंडीचा त्रास. हे बघा फवारा कसा चालू आहे. मित्रांनो हा विषय आहे शेती. नदी बघा. एकटाच आहे तुलाच म्हणजे आमच्या आजोबा तिकडे आजोबा ते केलेलं हा. मित्रांनो आता आपण टेम्पलच्या आत आलेलं आहे. इथं दर्शनचे मार्ग इथं वर आहे, खाली इथं अशा प्रकारे पब्लिक वगैरे बसलेली असते बघा. आता इकडे वर जायचं आपल्याला. ರತ್ನಾಬಾಯಿ ಮಿಂಚನ್ ಹಾಗೂ ಸಂಜೀವ್ ಕುಮಾರ್ ಮಿಂಚನ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ಕೋಪನೂರ ಇವರು ಕೊಡಲು ದಾಸೋಹ ಸಲುವಾಗಿ 101 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. रत्नाबाई मिंचन ಹಾಗೂ अशा प्रकारे पूर्ण नदीवर हा टेम्पल बांधलेला आहे. तिकडनं असं रोड आहे. इथं लोकांना बसायसाठी प्लेस वगैरे केली. आणि हे बघा मंदिरचं दर्शन आता आपण घ्यायला चाललो आतमध्ये. अशा प्रकारे मंदिर बांधलेलं आहे पाण्याच्या वर, एकदम धार्मिक आणि पारंपरिक. मित्रांनो अशा प्रकारे आता आपण मंदिराच्या आत शिरत आहे. आज इथं देवदेव वगैरे खूप जणांचे देवदेव वगैरे चालू आहे मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही पब्लिक फक्त येतच आहे. आता संध्याकाळचा टाईम, आता आरती वगैरेचा टाईम असल्यामुळे गर्दी जरा वाढणार. आणि दुपारी मग अशी गर्दी कमी झाली बघा. दुपारी आपले कार्यक्रम होते, इथं देवदेव वगैरे होतं बघा. तुम्ही बघू शकता इथं आल्यावर कसं सुकून वाटतं. जसं की तुम्ही आपलं पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं गोराडेश्वरच्या नंतर आता आपण इथं आलेलो आहे यल्लम्मा मंदिराकडं. फ्रेंड्स आता आपण आत मंदिरात दर्शन वगैरे घेतले. आतलं तुम्हाला दाखवू शकलो नाही, आत अलाउड नव्हतं कॅमेरा वगैरे नेणं, म्हणून आपण आता दर्शन वगैरे घेतलेले आहे. पण तुम्हाला ही दर्शन घ्यायचे असेल तर मी इथं मंदिराचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथून तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता. आणि तुम्ही जर यायचा प्लॅन वगैरे करत असाल तर बेस्ट लोकेशन आहे बघा इथं येण्यासाठीही. मित्रांनो आता मंदिरचं एक्झिट आहे बघा असं. या प्रकाराने इथून आपल्याला बाहेर जायचं असतं. आता दर्शन वगैरे करून चाललोय आपण. आता निघाला होता चार्जिंग दरवेळेसचा आपला प्रॉब्लेम, चार्जिंगचं शॉर्टेज आलं आपल्याला. गाडी एखादा पाणी आहे, ब्रिजचं काम चालू आहे. हो इकडे जाळ लागलेले दिसले का? हो जाळ वाजून करतो. भीती नाही कोण मारायचं फिरायचं आपलं तर घोडा तुझ्या मोबाईल करून पापडी करून गेलतो असं झालं. एकदम ब्रह्मचारी अडकून जाते आपण बरोबर ना. तुम्ही हे पण कधी तर ऐकलं असेल बघा, तुम्ही कोणाला तर कॉल लावला आणि त्यांनी म्हणलं अरे आता तुझीच आठवण करत असेल हे सगळं जे आहे ना बॉस, ब्रह्मांडच्या बॉडीचं आहे का कनेक्शन आहे. आपल्या ब्रेनमध्ये 80% बॉडीमध्ये 70% पाणी आहे बॉस. तुम्हाला माहिती आहे का पाणी तर डायरेक्ट जोडलं जाते चंद्राशी.
हा आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाने बॉस आपल्याला कंट्रोल करतात. पूर्ण आपल्या बॉडीचं छोटं ऍक्टिव्हिटी आहे ना बॉस ते पूर्ण ब्रह्मांडनी घडवलेली आहे माहिती आहे का. तुम्ही विचार करा असे आपलं साचा जे आहे विचार करा त्याच्यात सगळं कसं परफेक्ट लावलेलं आहे बरोबर का. दिल इथं हड्डीच्या आत तसं आपण तुम्ही नॉर्मल पण रोबोट बनवा बॉस तुम्हाला ते दिल फिट करण्यासाठी नट किंवा वेल्डिंग मारावं लागेल. आपल्याला कुठं वेल्डिंग आहे का. नाही कुठं नट आहे का. नाही नसं कसे जुडलेले तरी पण ठीक तर मित्रांनो 12:30 वाजता घरी आलो जेवायला बसलो.